शिवराय मित्रांनो, न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे श्रीराम यात्रा नागठाणे या ठिकाणी आलेलो आहे यात्रेसाठी. तर तुम्ही बघू शकता नागठाणचा हा रथ श्रीरामाचा म्हणून प्रसिद्ध आहे. तरी आपण आता दर्शनासाठी आलो. तुम्ही भाविक बघू शकता, मोठ्या प्रमाणावर भाविक आहे इथं. ही मामाने रामदास सर त्यांनी दर्शन घेत आहेत, तरी पण गर्दी बघू शकता तुम्ही. तुम्हाला म्हटलं जवळनं भावानं दर्शन बघू शकता तुम्ही. मूर्ती किती गर्दी, दोन्ही साईडनं नुसतं गुलालाची उधळण चालली होती. परत काय म्हटलं, चला ती दोघं दर्शन करून आले ते, आता म्हटलं आपण पुढं जाऊया. म्हणून मी पुढं निघालो होतो. मग काय त्यांना म्हटलं लाव दादा गुलाल, मग त्यांनी लावला गुलाल. कसं आहे टॉपमध्ये. आता आपण रथाच्या पुढं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या सगळे तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता आपण रथाच्या पुढं जाऊया. चला. स्वीकार की 3 लाखाची जोडी म्हणून टाकली बाहेर. तो बैल पण पोरात आहे बरं का, खाली बसतो. जय शिवराय मित्रांनो, आता आपण नागठाणचा इथं बैलांचा बाजार असतो यात्रेनिमित्त. तर तुम्ही बघू शकता ही पाठीमागचं बैल जोडी आहे का, ही 3 लाखाची दोन्ही बैल आहेत. तुम्ही बघू शकता टॉपची बैल आहेत ते आपण आता बघणार आहे. तुम्ही बघू शकता ही अलीकडचा 1.5 लाखाला आणि 1.5 लाखाला आहे. आता पाहून इथं टॉपचं बैल आहे. इथं आता आपण आलेलो आहे. ही पण सगळ्यात महाग नागठाणच्या बाजारातली बैल आहेत. तुम्ही माप बघू शकता. पाहून बघू शकता तुम्ही 2,30,000चं बैल आहे. ह्यो बैल त्याच रेंजचे आहेत आता तुम्हाला सांगितलं त्या. हा बैल पाहून तुम्ही बघू शकता. कामेरी गाव आहे इकडं कोल्हापूर जिल्ह्यात. त्या कामेरीचं बगाड असते, त्या बगाडासाठी हा बैल त्यांनी खरेदी केलता. आता काय म्हणलं बाद झालं बैल बघून. आता वाईज बाजार दुसरीकडं काय काय आलंय बघूया. इकडं पब्लिक भावांना बघू शकता, सगळं गारेगार सगळी दुकानं आलती, कड्या बिड्या. भावांना आता आपण इकडे पाळण्या तिकडे आलोय. तुम्ही बघू शकता मोठा सगळ्यात पाळणा वाजवत आहे. मोठा पाळणा
गर्दीच आहे. भावांनो पब्लिक कसं आहे नागटांच्या यात्रेला. भागात टॉप एकच यात्रा असते ती म्हणजे नागटांची. 6 ते 7 दिवस असते यात्रा, लय मोठी असते भावांनो. कसं आहे पाहणं पिणं टॉपचं मोठं बैलगाडी शर्यत काय काय सांगू तुम्हाला, सगळं काय असते नागटांच्या यात्रेला. बैल बाजार असतोय, कसं आहे वातावरण सगळं पाहणं मोठं मोठं आले ते. इकडं बनाना कशी गाडी ड्रॅगन ट्रेन पहिल्यांदा आली यात्रेला. पाडीचे व्यवस्थित आपल्याला भेटल्यात. पाडेकरांना भेटले आता. सगळ्यात लहान मुलांचं आवडतं जे यात्रेला म्हणते ती तुम्ही बघू शकता मिकी माऊस. कसा विषय टॉपचा विषय का गर्दी बघू शकता तुम्ही. पोरं सगळे खेळत आहेत, सगळे उड्या बिड्या मारत आहेत. बघा तिथे खाली येते बघा. आले 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 कसं एकदा खाल्ल्यावर डबल खान भावना आता इथं टाकलं तुम्ही बघा टॉपमध्ये. कारण आपल्याला नवीन वर्षाचा संकल्प आहे काय खायचं नाही त्याला. त्यामुळे आता आपण पुढे जाणार आहे. बघूया पुढे कसं काय काय यात्रा यांची. टॉपचा विषय दिसायला लागला आणि इथं पटांगण मोठं असल्यामुळे चांगली तिथं यात्रा भरली की आम्ही सगळे मेंबर आलेलो आहे. टी शर्ट कसा आहे पांढरा कसं आहे भाऊ टॉपचा विषय. आता आपण इकडे आलो आहे बघू शकतो तुम्ही त्या टोकापर्यंत गर्दी सगळं काय पाहिजे असं नाही सगळं इकडे बघू शकतो विषय. असे भावना यात्रा बिजू भरलेली आहे तुम्ही बघू शकता. तुमच्या जरा तिकडे जिलबी बिलबी सगळी दुकानं आलेली आहेत. कसं आहे मग टॉपचा विषय. काही बेबी घ्या, लाया घ्या, तिकडून आला गोळा कोण काय घ्या ना तुम्ही आपण चालू. आता भाऊंनो काय भरपूर यात्रा फिरली होती. मग काय आता जिलबीचं दुकान लागलं होतं. आता म्हणलं घ्यायला लागते. मग काय रामदास सरांनी टॉपमध्ये घेतली जिलबी. कसं आहे पावशेर अर्धा किलो घेतली मस्त पैकी. मग आम्ही आपल्या तिघात इकडं मागं जागा बघू शकता खुर्ची तिथं काय मग जिलबी खाल्ली मग निघालो होतो पुढं. भावना स्टॉल जो तुम्हाला दिसत असेल ही सगळं एका मागं 4 ठिकाणी जिलेबीचे स्टॉल लावले आणि प्रत्येक स्टॉलवर दिसत असेल तुम्हाला सगळ्यांना पगारराव यांनी मालकाने ठेवलेला आहे. मोठा मालक आहे. मोठी उलाढाल होती भावांनी. ते बघा आता पुढे जाऊया चला. बऱ्यापैकी यात्रा आमची फिरून झाली. आता मग घरी निघालो होतो तेवढ्यात काय मग आमचे मेंबर म्हणले भावांनो ही तुम्ही टाकी बघू शकता त्याच्यावर आता आपण जाणार आहोत. बघूया काय काय होते कसं फिलिंग व्हायचं व्ह्यू कसा दिसतोय बघूया चला. आले की तर कसं भावांनो मेंबर आपल्या पुढे गेलेले आहेत तर आता आपण पण जाऊया चला नाही तर अवघड काम होईल. आता आपण वर आलेलो आहे बघू शकता. खूप भीती वाटायला लागली तरी पण आता सगळं आले. बघूया आता काय कासरा जरा आहे इथं कोण नीट धरला पाहिजे नाही तर कार्यक्रम करू शकतो. बघूया चला वरून आता तुम्हाला व्ह्यू भावांनो तुम्ही बघू शकता नागटांचा व्ह्यू सगळा वर दाखवलेला आहे. डेअरिंग करून तुमच्यासाठी भावांनो एवढं वर रेस घेऊन आलेलो आहे. बांधकाम चाललं त्यामुळे ते सोडलेलं आहे. पण बघू शकता नागटांचा व्ह्यू कसा आहे जत्रा दिसत आहे. सगळी बैल तुम्ही बघू शकता टॉपमध्ये व्ह्यू दिसत आहे. तर नाही तर बघू शकता आपण वर आलो आहे पायऱ्यातनं. खूप भीती वाटायला लागली. 100 फूट वर आहे यांनी सांगितलं मग इथल्या काकांनी बघू शकता. सगळे मेंबर आता इथनं पण वर गेले. बघूया आपण जाऊया आता भावांनो. आता आपण टॉपच्या फ्लोअर लावलेला आहे तुम्ही बघू शकता. व्ह्यू खतरनाक दिसत आहे. तर कसं वाटतंय मग खूप सुंदर ना तर ना टॉपचा विषय फिलिंग टाका. कसं आहे भाऊ कसा विषय फोटोशूट चालू आहे इथे शॉपमध्ये सगळ्याचा चष्मा विस्मा घालून सपला विषय भाऊन टाकी बघू शकता तुम्ही. तर आपण आता टोका होतो तसा विषय टॉपचा विषय. आता आपण घरी निघालो आहे तर आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.